हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण श्रीकृष्ण शिष्टाई भाग 3. कुंतीकडून बाहेर पडल्यावर श्रीकृष्ण दुर्योधनाच्या महाली गेला. श्रीकृष्णाने हस्तिनापुरात प्रवेश केला तेव्हा आणि धृतराष्ट्राच्या राजवाड्यात श्रीकृष्ण गेला होता तेव्हाही दुर्योधन श्रीकृष्णाला सामोरा आला नव्हता. त्याने जाणून बुजून असे केले होते. श्रीकृष्ण जाणून होता की धृतराष्ट्र हा नामधारी राजा आहे. सलोख्याचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो दुर्योधन घेणार आहे. यास्तव स्वतःकडे कमीपणा घेऊन श्रीकृष्ण दुर्योधनाच्या महाली गेला. पांडवांचा दूत असलेल्या श्रीकृष्णाने हे केले याची दखल श्रीकृष्णाला युद्धखोर म्हणणाऱ्यांनी घ्यावी. श्रीकृष्णाला मनापासून हे होऊ घातलेले युद्ध टाळावे असे वाटत होते. या कळकळीने आणि काळजीने तो हे सर्व करत होता. यात पांडवांसह कौरव आणि सर्व योद्ध्यांचेही भले होणार होते. दुर्योधनाच्या महाली दुर्योधनाजवळ कर्ण, दुःशासन, शकुनी आणि अन्य अनेक राजे बसलेले होते. श्रीकृष्णाला आलेला पाहता सर्वजण उठून उभे राहिले. दुर्योधनाने श्रीकृष्णाला आसन ग्रहण करायला सांगितले. त्यावर श्रीकृष्ण स्थानापन्न झाल्यावर दुर्योधनाने त्याचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. स्वागत करून झाल्यावर श्रीकृष्णाने तेथील सर्वांचे वयोमानानुसार क्षेमकुशल विचारले. त्यानंतर श्रीकृष्णाला दुर्योधनाने भोजनाचे आमंत्रण दिले, तथापि श्रीकृष्णाने त्याचा स्वीकार केला नाही. त्यावर कर्णाशी काही कानगोष्टी करून अत्यंत कुत्सित आणि कपटी बोल सर्वांसमक्ष दुर्योधन श्रीकृष्णाला बोलला. जनार्दना, मी तुझ्यासाठी अन्न, वस्त्र, जल, शयनगृह इत्यादी असे सर्वांचे नियोजन केले असता त्याचा तू स्वीकार का करत नाहीस? माधवा, तू उभय पक्षांचा सहाय्यकर्ता आणि हितकर्ता आहेस. तू आमचा नातलग असून आम्हाला प्रियही आहेस. तू धर्म, अर्थ चांगला जाणतोस असे असूनही तू आमच्या आतिथ्याचा स्वीकार का करत नाहीस? याचे कारण मी तुझ्याकडून ऐकू इच्छितो. एका क्षणाचाही विलंब न लावता श्रीकृष्णाने आपले दीर्घ आणि पुष्ट बाहू उभारले आणि अत्यंत खड्या स्वरात आणि अस्खलित वाणीने दुर्योधनाला अत्यंत समर्पक असे उत्तर दिले. भारता, दूत आपला हेतू साध्य झाल्यावरच भोजन आणि पूजेचा स्वीकार करतो. तेव्हा माझा हेतू सफल झाल्यावर तू माझा सत्कार जरूर कर, मी त्याचा अवश्य स्वीकार करेन. यावर दुर्योधन श्रीकृष्णाला डिवचण्यासाठी म्हणाला, मधुसूदना, आम्ही तुझा सत्कार आणि पूजा करू इच्छितो, तथापि ते तू आम्हाला करू देत नाहीस. तुझा हेतू सफल हो किंवा न हो, तथापि असे वागणे तुला शोभत नाही. असे एकही कारण आम्हाला दिसत नाही की प्रेमाने तुझा करत असलेला सत्कार आणि पूजा तू नाकारावीस. गोविंदा, आमचे आणि तुझे काहीही वैर नाही किंवा काहीही भांडण नाही. या सर्वांचा पूर्ण विचार करता तुझे हे असे वागणे योग्य नाही. यावर स्मितहास्य करत श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाला, रिपूंच्या आहारी जाऊन मी कधीही धर्माचा त्याग करणार नाही. परान्न एकतर प्रेमाने किंवा आपत्तीत सापडले असता ग्रहण करावे. दुर्योधना, तू माझ्यावर प्रीती करत नाहीस किंवा मी आत्ता आपत्तीत सापडलेला नाही. तू धर्माने वागणाऱ्या पांडवांचा विनाकारण द्वेष करत आहेस. मी पांडवांशी एकरूप झालेला आहे. त्यांचा द्वेष्टा तो माझा द्वेष्टा आणि त्यांचा अनुयायी तो माझा अनुयायी असे तू समज. जो काम, क्रोधाच्या आहारी जाऊन मोहाने गुणवंतांचा द्वेष करतो तो अधम असतो.
दुष्ट हेतूने दिलेले अन्न खाऊ नये. मी विदुरा घरचा पाहुणचार घ्यायचे ठरविले आहे. अशा प्रकारे दुर्योधनाला सडेतोड उत्तर देऊन श्रीकृष्ण तेथून विदुरा घरी आला. धृतराष्ट्राच्या महाली किंवा दुर्योधनाच्या महाली ज्यांना श्रीकृष्णाचा सत्कार करता आला नाही असे भीष्म, द्रोण, कृप, बाल्लिक, इतर कौरव विदुरा घरी आले आणि त्यांनी श्रीकृष्णाचा यथोचित सत्कार केला. श्रीकृष्णाने या सर्वांचा सत्कार स्वीकारला आणि त्यांना आदराने सन्मानाने निरोप दिला. सर्वजण निघून गेल्यावर विदुराने श्रीकृष्णाचा यथाशक्ती सत्कार केला. रात्री सत्पात्री अन्नदान करून सर्वांनी भोजन केले. त्यानंतर विदुर श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा, तुझे येथे येणे योग्य झाले असे मला वाटत नाही. कारण दुर्योधन मतिमंद, क्रोधी, उद्धट, अधर्मी, अन्यायी, मूढ, लोभी, द्वेष्टा, मत्सरी, हट्टी, विषयलंपट, संशयी, अपकारकर्ता, नीच, मनमानी इत्यादी सर्व दुर्गुणांनी भरलेला आहे. दुर्योधनाला शकुनी, दुःशासन, कर्ण असे बदसल्ला देणारे त्याला प्रिय आहेत आणि ते सर्व त्याच्या गोतावळ्यात सतत असतात. धृतराष्ट्र दुर्योधनापुढे काहीही बोलत नाही, त्याला त्याची फूसच आहे. या दुष्टांनी पांडवांचे अर्धे राज्य कोणत्याही परिस्थितीत परत करायचे नाही असा ठामपणे निर्णय घेतलेला आहे. भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा, जयद्रथ आणि दुर्योधनाला सामील झालेले अन्य हजारो राजे इत्यादींच्या जीवावर हे युद्ध जिंकून पांडवांना देशोधडीला लावीन असे दुर्योधन समजत आहे. भीष्म, द्रोण यांना दुर्योधनाच्या अधर्माची, अन्यायाची पूर्ण कल्पना असूनही क्षात्रधर्म, कुरुराज्य याच्याशी एकनिष्ठ राहण्यामुळे ते दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्नापेक्षा आणखी काहीही करणार नाही. प्रत्यक्षात ते पांडवांच्या बाजूने काहीही करणार नाहीत. वेळ आली की ते कुरुराज्याच्या रक्षणासाठी पांडवांच्या विरुद्ध लढतील. दुर्योधनाला येऊन मिळालेले राजे हे तू जे असंख्य राक्षस ठार केलेस त्यांचे सखे सोयरे आहेत. ते तुझ्या विरुद्ध आहेत. या सर्वांना युद्धाची फार खुमखुमी चढलेली आहे. केशवा, दुर्योधन क्षम मुळीच करणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कृष्णा, दुर्योधनापुढे तू केलेले भाषण, त्याला तू केलेला सदुपयोग व्यर्थ जाईल. दुर्योधनाजवळ महाप्रचंड सेना आहे. त्याच्याकडे फार मोठा शस्त्रसाठा आहे. हजारो राजे त्याच्या आसपास आहेत. दुर्योधन, शकुनी, दुःशासन, कर्ण ही चांडाळ चौकडी महादुष्ट आणि आततायी आहे. अशा ठिकाणी तू जाणे महा धोकादायक आहे. माधवा, मी तुझा अतुलनीय पराक्रम जाणतो आणि तरीसुद्धा तुझ्यावरील माझ्या अकृत्रिम प्रेमाने मला असे सांगावेसे वाटते की तू तेथे मुळीच जाऊ नयेस. यास्तव केशवा, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ न मानता योग्य तो विचार करावा. हरिओम.